श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जानेवारी म्हणजेच शनिवारी षष्ठीला एकादशी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. षष्ठीला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळाचा वापर करतात. त्यामध्ये तिळाने स्नान, तिळाचे तर्पण, तिळाचे दान, तिळयुक्त भोजन, तिळाचे हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे. हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी केले जाते. षष्ठीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. षष्ठीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान, दान, तर्पण आणि पूजा करायला हवी. या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात, म्हणून या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. षष्ठीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते. या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते, तसेच घरात सुख समृद्धी येते. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला षष्ठीला एकादशीचे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठण करायचं आहे. या व्रतकथेचं पठण केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच षष्ठीला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता तुळशीला ही एक वस्तू बांधायची. ही वस्तू बांधल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. षष्ठीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची. आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून स्नान ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला षष्ठीला एकादशीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे. सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यांना जलाभिषेक करायचा आहे. जे आपण जलाभिषेक करणार आहे ते त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला तीळ हे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या सर्व घरातल्या सदस्यांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते. तसेच आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. त्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. श्रीहरी विष्णूंना आपल्याला हळद, चंदन, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करायची. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना तिळाचा नैवेद्य अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला एकादशीचे व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचे. तसेच आपल्याला विष्णूंचं जो पण तुम्हाला मंत्र येतो, जसं की नारायण नम, ओम हू विष्णवे नम, ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण किंवा श्रवण करायचं आहे. शेवटी विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करायची आहे. पूजेच्या वेळेस कळत नकळत केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे. तसेच या दिवशी रात्री जागरण करणे शुभ मानले जाते.
एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या पूजेसोबत तुळशी मातेच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे, तिला जल अर्पण करायचं नाही किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नाहीत, कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आणि लक्ष्मी मातेचं या दिवशी निर्जला व्रत असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली किंवा तिला जल अर्पण केलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला भोगावे लागतात. म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची जी पण पूजा सेवा किंवा काही उपाय जे करायचे ते आपल्याला दुरूनच करायचे आहेत. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये सफलताही प्राप्त होत असते. तसेच आपल्याला तुळशी मातेच्या इथे सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या वस्तू ज्या आपल्याला लागणार आहेत त्या म्हणजे लाल मोली धागा, त्याला कलावाचा धागा असं म्हणतात, किंवा जो रक्षासूत असतो आपल्या हातामध्ये जो बांधला जातो तो आपल्याला घ्यायचा. तसेच आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपल्याला तुळशी मातेजवळ आसन घेऊन बसायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला रक्षासूत घ्यायचं आणि त्यावर पहिली लवंग आपल्याला बांधायची. लवंग बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. पुन्हा थोड्या अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा, आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अशा रीतीने आपल्याला 5 लवंगा बांधायच्यात. 5 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि 5 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे ज्याच्यामध्ये आपण लवंग बांधलेले आहेत तो धागा जो आहे तो आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये बांधायचा. पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही, म्हणून कुंडीमध्ये जी माती असेल त्या मातीमध्ये आपल्याला गोलाकारमध्ये हा धागा जो आहे तो बांधायचा आहे. धागा बांधताना सुद्धा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची, किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती पूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथे आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा व्यंकटी स्तोत्राचं पठण करायचं, तसेच आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात. त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी दूर करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.